आज सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पांचं स्वागत। घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा। मुंबईत लालबागच्या राजासह प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमान। पुण्यात मानाच्या 5 गणपतींची होत आहे प्राणप्रतिष्ठा, तर कोकणात घरोघरी भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। संकटांपासून संरक्षण करून समृद्धी नांदू देत अशी केली प्रार्थना। श्री गणेशाचं अखंड कृपाछत्र राज्यावर राहावं अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावावर चर्चा आणि मातृभाषेतील शिक्षणाच्या महत्त्वावर दिला भर। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मतदार तिरंगाखाली मतदान करणार। आगामी निवडणूक ऐतिहासिक बनवण्याचं अमित शहा यांचं जम्मू काश्मीरमधल्या प्रचार सभेत आवाहन। कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। विनेश फोगटला जुलाना मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर। संविधानाचा वेगळी जप करणाऱ्या काँग्रेसनंच संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, हा इतिहास। केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू यांची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वाद नसल्याचं केलं स्पष्ट। आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये उंचवडीमध्ये प्रवीण कुमारला सुवर्णपदक, तर गोळाफेकमध्ये हकोटो सेमाजी कांस्य पदकाची कमाई। भारताची पदकसंख्या पोहोचली आता 27 वर। नमस्कार।